नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रो हो, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये UPSC, MPSC, सरळ सेवा असेल, ग्रुप बी, सी असेल, अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं। विद्यार्थी मित्र, यापूर्वी आपण मराठी भाषेतील व्याकरणाचा विचार करत असताना शब्द विचारामध्ये आपण समानार्थी शब्द पाहिलेले होते। मग समानार्थी शब्दामध्ये उदाहरणार्थ शाखामृग हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? पर्याय दिले जातील हरिण, काळवीट, त्यानंतर माकड आणि अस्वल। मग तुम्हाला माहित पाहिजे शाखामृग म्हणजे माकड। सविता हा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? सूर्य, चंद्र, त्यानंतर तारे, त्याचबरोबर तुम्हाला विचारलं जाईल नदी। मग बरेच विद्यार्थी काय करतात, नदी लिहितात, परंतु नदी उत्तर काय आहे? चुकीचं आहे। सविता म्हणजे काय? सूर्य। अनिल म्हणजे काय? वारा। आणि अनल म्हणजे काय? विस्तव। तडाख म्हणजे काय? तलाव। तर इथपर्यंत तो भाग आपण अभ्यासलेला होता। मराठी भाषेतील समानार्थी शब्दांचा आपण अभ्यास केलेला होता। त्यानंतर आज आपण या शब्द विचाराचा विचार करत असताना आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेतील अलंकारिक शब्द। काय पाहणार आहोत? अलंकारिक शब्द। आता अलंकारिक शब्दावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात? परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की सध्या जगावरती गंडांतर आलेलं आहे। गंडांतर बरं का, गंडांतर। मग तुम्हाला विचारलं जाईल गंडांतर या शब्दाचा गंडांतर हा अलंकारिक शब्द आहे, त्याचा योग्य अर्थ कोणता? मग तुम्हाला माहित पाहिजे गंडांतर म्हणजे काय? भीतीदायक संकट। गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट। त्याचबरोबर चरपट पंजरी, निरर्थक बडबड करणारा। आकलेचा कांदा, मूर्ख मनुष्य। पुतना मावशी, वरवर दिसायला सुंदर परंतु अंतर्मनातून कपटी स्त्री। म्हणजे अलंकारिक शब्द परीक्षेला दिला जातो आणि तुम्हाला 4 पर्याय दिले जातात। त्या 4 पर्यायापैकी एका पर्यायाची तुम्हाला काय करायचे? निवड करायची आहे। चला तर मग आज आपण समजून घेऊया मराठी भाषेतील अलंकारिक शब्द। आता काय आहे पहा, भाषेचे सौंदर्य वाढवणारे शब्द म्हणजे अलंकारिक शब्द होय। काय सांगितलं पहा, काय? भाषेचे सौंदर्य वाढवणारे शब्द म्हणजे अलंकारिक शब्द। आता इथं उदाहरणार्थ विजय वर्गातील मित्रांमध्ये सतत भांडणे लावून देत असे, त्यामुळे मित्र त्याला काय? टिंब टिंब असे म्हणतात। हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी कशाची गरज आहे? आपल्याला शब्द टाकायचा आहे। मग आपण काय म्हणतो? तो काय आहे? कळीचा नारद। काय? कळीचा नारद म्हणजे भांडणं लावणारा। आता कळीचा नारद हा शब्द कोणता आहे? हा अलंकारिक शब्द आहे आणि या अलंकारिक शब्दाचा वापर केल्यामुळे या ठिकाणी भाषेला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे। मग अशा प्रकारचे जे काय अलंकारिक शब्द आहे, हे अलंकारिक शब्द परीक्षेला कसे विचारले जातात त्याचा आपण विचार करणार आहोत। चला तर समजून घेऊया मराठी भाषेतील अलंकारिक शब्द। आता पहिला शब्द आहे अजातशत्रू। काय? अजातशत्रू। आता अजातशत्रू म्हणजे तरी कसं? तर याचा अर्थ दिलेला आहे ज्याला कोणीही शत्रू नाही असा मनुष्य। काय? ज्याला कोणीही शत्रू नाही असा मनुष्य म्हणजे काय झालं? अजातशत्रू। बरोबर आहे की नाही? त्यानंतर दुसरा आहे आग्यावेताळ। आपण जर असं म्हटलं तिचा बाप आग्यावेताळ आहे। आग्यावेताळ आहे ज्यावेळेस तुम्ही अधिकारी म्हणून काम करता। अधिकारी म्हणून काम करत असताना बोलीभाषेतील जे काही शब्द आहे ते शब्द वापरले जातात। महाराष्ट्रामध्ये मातृभाषांच्या संख्येचा विचार केला तर 1652 मातृभाषा आहे, 1652 मातृभाषा आहे। आणि मग त्या ठिकाणी समोरची व्यक्ती ज्यावेळेस बोलत असते त्याच्या बोलण्यामध्ये येणारे जे काही शब्द असतात ते शब्द अलंकारिक असतात। त्या शब्दाचा आपल्याला जर अर्थ माहीत नसेल तर आपला गोंधळ होण्याची शक्यता असते आणि म्हणून ते अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तुम्ही जर अधिकारी आहात आणि तो माणूस म्हटला साहेब, तो माणूस आग्यावेताळ आहे। आग्यावेताळ साहेबाला माहीत पाहिजे ना आग्यावेताळ म्हणजे काय? तर आग्यावेताळ म्हणजे तरी काय? अत्यंत रागीट स्वभावाचा मनुष्य। आडेल तट्टू, आपलाच हेका चालवणारा मनुष्य। दुसरे काय म्हणतात त्याच्याशी त्याला काय घेणं देणं नसतं, तो फक्त माझं ते खरं असंच म्हणत असतो। याला काय म्हटलं जातं? आडेल तट्टू।
पहिल्यांदा आपण काय पाहिलं, अजात शत्रू. अजात शत्रूमध्ये आपण पाहिलं ज्याला कोणी शत्रू नाही असा. दुसरा काय पाहिलं आपण, आग्या वेताळ, अत्यंत रागीट स्वभावाचा मनुष्य. तिसरा आपण पाहिलं अडेल तट्टू, आपलाच शेका चालवणारा, स्वतःचं ते खरं, आपण म्हणतो तीच पूर्व दिशा असं त्याचं मत असतं, त्याला म्हटलं जातं अडेल तट्टू. अंगठाछाप, अडाणी किंवा निरक्षर मनुष्य. आता याचा विचार करत असताना तो अंगठाछाप आहे, ती अंगठाछाप आहे. अंगठाछाप म्हणजे अडाणी किंवा निरक्षर मनुष्य. आकलेचा कांदा, मूर्ख मनुष्य. अष्टपैलू, सर्व गुण संपन्न. आता अष्टपैलू सर्व गुण संपन्न म्हणजे तरी काय, तुम्हाला आता कल्पना आहे की महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटचा काय निवृत्ती स्वीकारली, राजीनामा वगैरे दिला. परंतु महेंद्रसिंग धोनीचं व्यक्तिमत्व कसं होतं, अष्टपैलू होतं. तो उत्कृष्ट कॅप्टनपद सांभाळत होता, तो चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत होता, प्रसंगी तो बॉलिंग देखील करत होता, तो यष्टीरक्षकाचंही काम करायचा, तो फिल्डिंगही चांगली करत होता, तो जाहिरातीमध्येही चांगलं काम करत होता. म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं व्यक्तिमत्व कसं होतं, अष्टपैलू होतं. अष्टपैलू याचा अर्थ सर्व गुण संपन्न. काय, सर्व गुण संपन्न. 11वा रुद्र, तर 11वा रुद्र म्हणजे तरी काय, अतिशय तापट मनुष्य. आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे. आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे. मुलीच्या बाबतीत आईचं आणि समजा बहीण भावाचं भांडण झालं, आई म्हणते अरे नको तिच्याशी भांडू, ते काय आळवावरचं पाणी, आज आहे उद्या नाही. म्हणजे फार काळ न टिकणारं, फार काळ न टिकणारं. तुम्हाला आळू वगैरे माहीत असले, आपण त्याची भाजी वगैरे बनवतो, त्याच्यावर जर पाण्याचे शिंतोडे वगैरे पडले तर लगेच ते काय होतात, खाली पडून वगैरे जातात. आणि म्हणून इथं पण असं म्हटलेलं आहे आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे. ओनामा, ओनामा म्हणजे काय, प्रारंभ करणे, सुरुवात करणे. जसं आपण म्हणतो श्री गणेशा, श्री गणेशा करणे म्हणजे तरी काय, सुरुवात करणे, प्रारंभ करणे. म्हणून याला म्हटलं जातं ओनामा, प्रारंभ किंवा सुरुवात. आकलेचा खंदक, अतिशय मूर्ख मनुष्य, अतिशय मूर्ख मनुष्य. त्यानंतर पुढचा शब्द आहे तो म्हणजे की ओझ्याचा बैल. काय, तो काय, ओझ्याचा बैल. ओझ्याचा बैल म्हणजे लादलेले काम निमूटपणे करणारा, लादलेले काम निमूटपणे करणारा. काही लोकांचं जीवन ठरलेलं असतं की सकाळी उठायचं, कंपनीत जायचं, रात्री पुन्हा यायचं, दिवसभर म्हणजे महिन्यानुमहिने, वर्षानुवर्ष तो तेच काम करत असतो, तो स्वतःच्या चाकुरीच्या बाहेर जात नाही. याला काय म्हटलं जातं, ओझ्याचा बैल. ओझ्याचा बैल म्हणजे लादलेले काम मुकाट्याने करणारा. त्यानंतर काय, कच्चे मडके. आता कच्चे मडके म्हणजे काय, मंदबुद्धीचा. कच्चे मडके म्हणजे मंदबुद्धीचा. तुम्हाला कल्पना आहे, चांगदेवांनी, ज्ञानेश्वरांनी काय केलं, चांगदेव 65 लिहिली. चांगदेव ज्यावेळेस वाघावरती बसून आले तर त्यावेळेस त्याला त्याच्या ज्ञानाचा गर्व झालेला होता. 4 वेद, त्याचबरोबर 64 कला असतील, 108 उपनिषद असतील, त्या 18 पुराण वगैरे असतील, सगळं तोंडपाठ वगैरे. परंतु त्या मीपणा जो काही आहे तो मीपणा त्याच्यामधला गेलेला नव्हता. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं की चांगदेव, हे सर्व काही तू संपादित केलं, परंतु तू कोराच्या कोराच राहिलं, तुझं कच्चं मडकं आहे. कच्चं मडकं आहे म्हणजे काय, मीपणा असलेला मंदबुद्धीचा मनुष्य. पुढे काय आहे, कळसूत्री बावले. तो काय, कळसूत्री बावला, कोणाचा ऐकतोय, कळसूत्री बावला म्हणजे तरी काय, तर दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कळसूत्री बावले म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. आता याच्यामध्ये पहा, तुम्ही त्या बाहुल्यांना दोऱ्या वगैरे लावलेल्या असतात, वरती इशारा करणारा किंवा नाचवणारा दुसराच असतो, त्या फक्त काय करत असतात, हालचाल वगैरे करत असतात. आणि म्हणून याला म्हटलं जातं कळसूत्री बावले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कर्णाचा अवतार, उदार मनुष्य. कळीचा नारद, कळ लावणारा. मगाशी सुरुवातीलाच ते उदाहरण दिलेलं होतं की तो काय, वर्गामध्ये कळीचा नारद आहे. कळीचा नारद म्हणजे दोघांमध्ये भांडणे लावणारा, कळ लावणारा. काडी पैलवान, हडकुळा, काटकुळा, सुदाम्यासारखा मनुष्य. कूपमंडूक, संकुचित प्रवृत्तीचा. काय, संकुचित प्रवृत्ती असते. म्हणजे आपण ज्याला नॅरो माइंड आणि ब्रॉड माइंड बनतो, तर काहींची प्रवृत्ती संकुचित वृत्ती असते. या विश्वामध्ये व्यापकपणा वगैरे आहे, पण तो व्यापकपणा त्याचा लक्षामध्ये येत नाही, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं कूपमंडूक, संकुचित प्रवृत्तीचा. त्यानंतर काय आहे, कुंभकर्ण. कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाळू मनुष्य. कोल्हेकुई, शूद्र लोकांची बडबड. शूद्र लोकांची बडबड, निरर्थक बडबड असते. कैकई, भांडखोर स्त्री. आता मित्र, तुम्ही काय करायचं आहे,
ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ ऐकता पाहता त्यावेळेस व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि जे जे शब्द तुम्हाला येत नाही, समजा तुम्हाला माहीत आहे की काडी पैलवान म्हणजे हाडकुळा, आता हा लिहायची गरज नाही, परंतु कूपमंडूक म्हणजे तुम्हाला माहीत नाही, मग संकुचित प्रवृत्तीचा ठराविक जे काही 5-25 शब्द वगैरे आहे ते 5-25 शब्द जे तुम्हाला येत नाही ते वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि वारंवार त्याचं वाचन करायचं आहे। या ठिकाणी हे जे काही अलंकारिक शब्दसंग्रह घेतलेला आहे, आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये यातील काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा तुमचा सराव व्हावा, ते शब्द तुम्हाला माहीत व्हावे या उद्देशाने या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। त्यानंतर आहे कडू कारले। आता कडू कारले म्हणजे काय? कधीही न बदलणारा वाईट स्वभाव। तो काय? कडू कारलं, साखरेत मळलं तुपात घोळलं ते कडू ते कडूच। आपण काय म्हणतो? तुपात तळले साखरेत मळले कडू ते कडूच। कडू कारलं म्हणजे कधीही न बदलणारा वाईट स्वभाव। त्यानंतर त्या दोघांची खडाजंगी झाली। खडाजंगी झाली म्हणजे खडाजंगी म्हणजे काय? कडाक्याचे मोठे भांडण। खुशालचंद दुसऱ्याच्या जीवावरती मजा मारणारा म्हणजे चैनखोर मनुष्य। काय म्हटलं जातं? चैनखोर मनुष्य। खेटराची पूजा, अपशब्दाने खरडपट्टी काढणे। अपशब्दाने खरडपट्टी काढणे हा प्रश्न यापूर्वी पोलीस भरती, PSI आणि सरळ सेवेला देखील विचारलेला आहे। काय की समजा दोघांचं भांडण झालं आणि तुम्ही साहेबाकडे तक्रार घेऊन गेला तर तो काय म्हणतो? साहेब सक्का भाऊ पण त्याने मला फसवलं, थांबा तुमच्यासमोर मी त्याची खेटराने पूजा करतो। आता खेटराने पूजा करतो, खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने काय करणे? खरडपट्टी काढणे। त्यानंतर पुढे आहे गर्भश्रीमंत। गर्भश्रीमंत म्हणजे जन्मापासूनच श्रीमंती, ज्याला आपण गजांत लक्ष्मी म्हणतो। गजांत लक्ष्मी म्हणजे अगदी मुळातच पूर्वीपासून असलेली। आता हा गर्भश्रीमंत याचा अर्थ आहे तरी काय? जन्मापासून श्रीमंत। जसं अंबानी घराणं वगैरे असेल, त्याचबरोबर टाटा घराणं वगैरे असेल, हे लोक कसे आहेत? गर्भश्रीमंत। जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 96% लोकांकडे काय म्हणजे 96% संपत्ती 4% लोकांकडे आहे आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? गर्भश्रीमंत, जन्मापासून श्रीमंत। त्यानंतर पुढे काय आहे? गंगाजळी, कायम शिल्लक ठेवलेली रक्कम। जेवढी गंगाजळी होती तेवढी संपवली म्हणजे सध्या जागतिक संकट वगैरे आहे, घरातील गंगाजळी संपली म्हणजे कायम शिल्लक ठेवलेली जी काही रक्कम वगैरे आहे त्याला काय म्हटलं जातं? गंगाजळी। गरुड झेप, मोठी महत्त्वाकांक्षा। काय? गरुड झेप, मोठी महत्त्वाकांक्षा। आता तुम्हाला माहिती आहे की स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहे त्यांची गरुड झेप वगैरे आहे। म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी MPSCचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला कुठेतरी तुम्ही सरळ सेवा परीक्षा पास होऊ शकता, PSI STI पास होऊ शकता। म्हणजे तुमची काय आहे? मोठी महत्त्वाकांक्षा आहे, तुमची गरुड झेप आहे, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे, याला म्हटलं जातं गरुड झेप, मोठी महत्त्वाकांक्षा। गंडांतर, भीतीदायक संकट। सध्या BJPवर गंडांतर आलं किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षावरती गंडांतर आलं, गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट। गजांत लक्ष्मी म्हणजे फार मोठे वैभव असणे, फार मोठे वैभव असणे। सत्ता, संपत्ती, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे आहे त्यांना काय म्हटलं जातं? गजांत लक्ष्मी। गाजर पारखी, कसलीही पारख नसणारा, वरवर फक्त त्याचं निरीक्षण परीक्षण करणारा जो असतो तर त्याला काय म्हटलं जातं? तो माणूस कोण आहे? गाजर पारखी आहे। त्यानंतर गुरु किल्ली। काय की साहेब मला त्या कामाची गुरु किल्ली माहीत आहे। गुरु किल्ली म्हणजे तरी काय? मर्म किंवा रहस्य, त्यातील जो काय गाभा वगैरे आहे त्याला म्हटलं जातं गुरु किल्ली। गुळाचा गणपती। गुळाचा गणपती म्हणजे काय? मंदबुद्धीचा मनुष्य। गोगलगाय, गरीब निरुपद्रवी प्राणी। आपण म्हणतो ती काय गोगलगाय आहे? गोगलगाय म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नसलेला अतिशय गरीब निरुपद्रवी जो मनुष्य आहे त्याला गोगलगाय म्हटलं जातं। घर कोंबडा, घराबाहेर न पडणारा। तो काय? घर कोंबडा आहे। घर कोंबडा म्हणजे घराबाहेर न पडणारा। घोरपड, चिकाटी धरणारा किंवा चिकाटी धरणारी। ती बाई घोरपड आहे, तो माणूस घोरपड आहे। घोरपड म्हणजे त्याला जे काम सोपवलेलं आहे त्या कामामध्ये तो चिकाटी धरून ते कार्य तडीस नेणारा, पूर्ण करणारा, त्याला म्हटलं जातं घोरपड। त्यानंतर घोडचूक। घोडचूक म्हणजे
फार मोठी चूक. जशी आनंदीबाईंनी पेशवाईमध्ये धचा मा केला, धरावेच्या ऐवजी मारावे लिहिलं, 1818 मध्ये पेशवाईचा अस्त वगैरे झाला, ती काय होती, एक प्रकारची घोडचूक वगैरे होती. घाण्याचा बैल सतत कामात जुंपलेला, तो काय घाण्याचा बैल आहे. एखादी सासू काय म्हणेल की तिनं पार घाण्याचा बैल बनवून ठेवला. घाण्याचा बैल म्हणजे तरी काय, सतत कामात जुंपलेला. चांडाळ चौकडी कट कारस्थान करणाऱ्या लोकांची टोळी. 14वे रत्न खूप मार देणे, पोलिसांनी त्याला 14वे रत्न दाखवले. 14वे रत्न दाखवले म्हणजे रत्नांचा प्रकार काय, माणिक पाचू वगैरे असं नाही, तर 14वे रत्न म्हणजे खूप मार देणे. चरपट पंजरी निरर्थक बडबड करणारा. मी तुम्हाला सांगितलंय की व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. जे जे शब्द तुम्हाला माहीत नाही त्यातील 10 पैकी 4 माहीत नसतील, 2 माहीत नसतील, तेवढे शब्द तुमच्या वहीवरती लिहून घ्यायचे आहे. वारंवार त्याचं वाचन वगैरे करायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला 1-1 मार्क जमा करायचा आहे. समानार्थी शब्दावरती 1 गुण असेल, अलंकारिक शब्दावरती 1 गुण असेल, विरुद्धार्थी शब्दावरती 1 गुण असेल. असे 25 प्रश्न तुम्हाला 25 घटकावरती असतील आणि म्हणून 1-1 मार्क जमा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. चला तर पुढे आहे त्या दोघांचा 36चा आकडा आहे. आता 36चा आकडा म्हणजे तरी काय, शत्रुत्व. जसं ब्रिटिशांचा आणि भारतीयांचं काय होतं, 36चा आकडा होता म्हणजे शत्रुत्व होतं. व्यापारी म्हणून आले आणि राजकर्ते बनले. पुढे जमदाग्नीचा अवतार, अतिशय रागीट मनुष्य, जगन्नाथाचा रथ. तो काय, जगन्नाथाचा रथ आहे. सर्वांच्या सहकार्याने करावयाचे काम, सर्वांच्या सहकार्याने करावयाचे काम. उदाहरणार्थ आता तुम्हाला कल्पना आहे की जागतिक संकट वगैरे आहे. हे जागतिक महामारीचं जे काही संकट आहे, या संकटातून जर आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर सर्वांनी त्याचं काय केलं पाहिजे, जे काही शासनाने बंधनं दिलेली आहेत त्याचं पालन वगैरे केलं पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणतो की तो काय, जगन्नाथाचा रथ, सर्वांच्या सहकार्याने होणारं काम. कोरोनाला जर हद्दपार करायचं असेल तर प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग, अंतर वगैरे राखणं ते मनातून नव्हे तर काय की त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याची प्रत्येकाची काळजी घेणं, आपल्याबरोबरच दुसऱ्याचीही काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे सामाजिक कार्य पार पाडत असताना आपण म्हणत असतो तो काय, जगन्नाथाचा रथ, सर्वांच्या सहकार्याने करावयाचे काम. जन्माची गाठ, त्या दोघांची जन्माची गाठ बांधली. जन्माची गाठ म्हणजे विवाह बंधन. टोळभैरव, कामात नासाडी करत फिरणारे लोक. टांगती तलवार, सतत भीतीची जाणीव. ती टांगती तलवार, सतत भीतीची जाणीव. सुळावरची पोळी म्हणजे तरी काय, जीव धोक्यात घालणारं काम. ठणठणपाळ, ज्याच्याकडे धनहीन आणि विद्याहीन मनुष्य, म्हणजे ज्याच्याकडे लक्ष्मी पण नाही आणि सरस्वती पण नाही, पैसा पण नाही आणि ज्ञान पण नाही, असा जो काही मनुष्य असतो याला म्हटलं जातं ठणठणपाळ. ढाल गजभवानी, भांडखोर धिप्पाड स्त्री. बाहुबली पाहिला असेल तर त्याच्यामध्ये भांडखोर धिप्पाड जे काही स्त्री वगैरे आहे त्याला म्हटलं जातं ढाल गजभवानी. ताटाखालचे मांजर, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. दुसऱ्याने सांगायचं आणि यांनी ऐकायचं. तळहातावरचा फोड, अतिशय प्रिय व्यक्ती. आईला लहान बाळ हे तळहाताच्या फोडाप्रमाणे असतं. अतिशय जीवापाड त्याची ती जपवणूक करत असते. त्यानंतर आहे तारेवरची कसरत, अति सावधानपणे करावयाचे काम. त्रिशंकू, धडना इकडे धडना तिकडे. त्राटिका, कजाक, भांडखोर स्त्री. थंड फराळ, खायला काही मिळत नाही, त्यामुळे आपण जो उपवास वगैरे करतो त्याला काय म्हटलं जातं, थंड फराळ. दगडावरची रेख, काळ्या दगडावरची रेख, कधीही न बदलणारे, कधीही खोटे न ठरणारे. दामाजी पंत, सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी दामाजी पंत पाहिजे ना. दामाजी पंत म्हणजे काय, पैसा. दर्या में खसखस, दर्या म्हणजे काय, सागर. खसखस म्हणजे सौदा मसाले. आता खसखस तुम्हाला माहिती आहे अतिशय बारीक असते आणि सागर विशाल असतो, अथांग वगैरे असतो. तर दर्या में खसखस याचा अर्थ फारच अल्प प्रमाणात. तुम्हाला माहिती आहे की स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर लाखात विद्यार्थी बसतात, हजारामध्ये पास होतात, शेकडेवारीवरती इंटरव्ह्यूला जातात, बोटावर मोजण्या इतकं सिलेक्शन होतं. याला म्हटलं जातं दर्या में खसखस. देव माणूस, चांगला सज्जन माणूस. धचामा, कपटीपणाने केलेला वाईट बदल. जसं मी आनंदीबाईचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं, धरावेच्या ऐवजी मारावे केलं. धांगडधिंगा, ताळतंत्र नसलेला नाच.
आता पहा गणपतीचं सीझन वगैरे आहे. या गणपतीच्या सीझनमध्ये गणपती ज्यावेळेस त्यांची मिरवणूक वगैरे चालते, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत वय वर्ष 60-70 असेल असे माणूस काय करतात की प्रत्येक एन्जॉय करतात, आनंद घेत असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने हातवारे करून नाचत असतो. याला म्हटलं जातं धांगडधिंगा. त्यांचा काय चाललाय मुलांचा? धांगडधिंगा. धांगडधिंगा म्हणजे ताळतंत्र नसलेला नाच, याला म्हणायचं धांगडधिंगा. त्यानंतर धारवाडी काटा, अचूक वजनाचा काटा. सोनाराकडे तुम्ही पाहता अगदी हवा जरी आली तरी देखील काय होतं, लगेच आकडे वगैरे बदलतात. एकदम अचूक वजन वगैरे असतं. जसं 100 नंबरी सोनं म्हणजे असली तशा पद्धतीने याला म्हटलं जातं धारवाडी काटा, अचूक वजनाचा. धोपट मार्ग, सरळ नेहमीचा रुटीनमधला चाकोरीबद्ध नियमबद्ध मार्ग. नवकोट नारायण, खूप श्रीमंत. नंदी बैल, होला हो म्हणणारा. तो काय नंदी बैल आहे, होला हो म्हणणारा. मालकाने सांगायचं आणि नोकरांनी ऐकायचं. नाना फडणवीस, विलक्षण बुद्धीचा धोरणी माणूस. नाना फडणवीस 3.5 शहाणापैकी अर्धा शहाणा होता. कोशागाराचं सर्व ज्ञान होतं, परंतु त्याला तलवार चालवण्याचं, रणामध्ये लढण्याचं ज्ञान नव्हतं आणि म्हणून त्याला म्हटलं जातं अर्धा शहाणा. मग देवाजी पंत असेल, इतर असतील ते, त्याच्यापैकी नाना फडणवीस म्हणजे विलक्षण बुद्धीचा धोरणी मनुष्य. परभणी, अतिशय दुर्मिळ संधी. तुम्ही पाहता नाशिकला कुंभमेळा भरतो, त्याचबरोबर काशी विश्वेश्वर असेल, म्हणजे इथं 12 वर्षानंतर ती संधी येते. याला म्हटलं जातं अतिशय दुर्मिळ योग. पाताळ यंत्री, कट कारस्थान करणारा. पांढरा परीस, लबाड मनुष्य. पिकले पान, म्हातारा मनुष्य. पोपटपंची, लहान मुलाचं बोलणं कसं असतं, पोपटपंची असतं. पोपटपंची म्हणजे अर्थहीन केलेलं पाठांतर, अर्थ न कळता केलेलं पाठांतर. लहान मुलं कविता पाठ असतात, गाणी पाठ असतात, शब्दपाठ असतात, परंतु त्यांना काय म्हणायचं, त्याचा नेमका अर्थ काय हे माहीत नसतं. एखाद्या लहान मुलाला ए फॉर ॲपल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग हे सगळं माहीत असतं, पण डी कुठे आहे सांग बरं, ए कुठे आहे सांग बरं, सांगता येत नाही. याला म्हटलं जातं पोपटपंची म्हणजे अर्थहीन पाठांतर. पडता काळ, कठीण परिस्थितीचा काळ. आता जगाचा काय आहे, पडता काळ आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सर्व व्यवहार गोठवलेले आहे, म्हणजे हा पडता काळ आहे. पंढरीची वारी, निष्फळ हेलपाटे. मग 12वीला एकदा परीक्षा दिली, 2दा दिली, 3दा दिली, आपण म्हणतो त्याची चालू आहे 10वी 12वीची पंढरीची वारी. निष्फळ हेलपाटे. फकिरी बाणा, साधेपणाची राहणी. फुकटचा फौजदार, नुसत्या दुसऱ्याच्या उठाठेवी करणारा मनुष्य. बृहस्पती, बुद्धिवान मनुष्य. बोके संन्यासी, ढोंगी मनुष्य. भगीरथ प्रयत्न, आटोकाट प्रयत्न. जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत चिकाटीने, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्याने तो प्रयत्न करत असतो. याला म्हटलं जातं भगीरथ प्रयत्न. भरत भेट, दीर्घ काळानंतर झालेली 2 व्यक्तींची भेट. तुम्हाला कल्पना आहे की भरताने रामाच्या पादुका गादीवरती ठेवून 14 वर्ष राजकारभार वगैरे केला आणि त्यानंतर भरताची आणि रामाची भेट झाली. भरत आणि रामाची भेट केव्हा, म्हणजे भरताची आणि रामाची भेट दीर्घकाळ 14 वर्षानंतर झाली आणि म्हणून भरत भेट म्हणजे दीर्घ काळानंतर 2 प्रिय व्यक्तींची भेट. भोळासाम, भोळासाम म्हणजे निष्कपट भोळा मनुष्य. भीष्म प्रतिज्ञा आहे, कठीण प्रतिज्ञा. काय आहे, कठीण प्रतिज्ञा. मंथरा, दुष्टश्री. मायाचा पोत, पराक्रमी मनुष्य. मारुतीचं शेपोट, लांबत जाणारे काम. मृगजळ, केवळ आभास. मेषपात्र, तो माणूस कोण आहे, मेषपात्र आहे. मेषपात्र म्हणजे बावळट मनुष्य. एखादे मेंढी असते, एका मेंढीला एका दिशेने हुसकलं की त्याच्या पाठीमागे 100 मेंढरं धावत असतात. एकाने खड्ड्यामध्ये उडी टाकली की बाकीचेही टाकतात, म्हणजे याला म्हटलं जातं बावळट मनुष्य. रामबाण औषध, अचूक गुणकारी. राईचा पर्वत, अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजे कसं, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामोजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोराचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून निघाला. ही काय झाली, अतिशयोक्ती. आटपाट नगरात दुधाचे तळे. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे. नगरातले लोक सारेच वेडे. वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणसपोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटे चालतात. काय आहे, अतिशयोक्ती. रुद्राचा अवतार, अतिशय तापट मनुष्य. लंकेची पार्वती, अत्यंत गरीब स्त्री. लवंगी मिरची, फटाफटा बोलणारी स्त्री. अशा पद्धतीने या ठिकाणी लंबकर्ण, बेअक्कली मनुष्य. लक्ष्मण रेषा, घातलेली मर्यादा. वटाण्याची अक्षदा, एखाद्या गोष्टीला नकार देणे. वामन मूर्ती, ठेंगू मनुष्य. वकीलपत्र, दुसऱ्याची बाजू घेऊन बोलणारा.
वाहती गंगा आलेल्या संधीचा फायदा घेणारा, शकुनी मामा कपटी मनुष्य, सेंदाड शिपाई भित्रा मनुष्य, 100 नंबरी सोनं पूर्णपणे असली खरं आणि सदावर्त म्हणजे मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. मित्र हो, सुळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे काम, सव्याची उलट सुलट काम करणारा, सांबाचा अवतार अत्यंत भोळा मनुष्य, हुकमी यक्का खात्रीलायक साधन. तो काय हुकमी यक्का आहे म्हणजे खात्रीलायक साधन, हातचा मळ सहज सोपेपणाने करता येणारी गोष्ट, क्षीरसागर दुधाचा समुद्र आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा किंवा ज्ञान असणारा. अशा पद्धतीने मित्र हो, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, PSI STI असेल, ह्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये अलंकारिक शब्दावरती जे जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे जे अलंकारिक शब्द आलेले होते त्यापैकी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये ते अलंकारिक शब्द घेतलेले आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं, व्हिडिओ ऐकत असताना स्टॉप करायचं आहे. प्रत्येक पेजवरती प्रत्येक याच्यावरती कमीत कमी 10-10, 12-12 शब्द वगैरे आहेत. त्यापैकी तुम्हाला जे येत नाही ते शब्द वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे, वारंवार त्याचं वाचन करायचं आहे, म्हणजे हा भाग तुमच्या लक्षात राहील आणि एका मार्काची तुमची पूर्णपणे तयारी होईल. आजच्या या भागामध्ये आपण जसं यापूर्वी समानार्थी शब्द पाहिले तशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय आणि अलंकारिक शब्दाचा नेमका अर्थ कोणता आहे, बोलीभाषेमध्ये व्यवहारामध्ये हे शब्द कसे वापरले जातात आणि आपल्याला आपली शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी ते कितपत उपयोगी आहे ते अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करत असतो, महाराष्ट्रातील लोकांच्या बोलीभाषेतील हे शब्द आहे ते ज्ञान आपल्याला होण्यासाठी, शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आयोगाने त्याचबरोबर या ठिकाणी परीक्षा मंडळाने हे शब्द परीक्षेला दिले जातात. या ठिकाणी आज आपण थांबतोय. धन्यवाद मित्र हो. पाहत